नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपला आवाज। शिंदे गट की ठाकरे गट, खरी शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगासमोर या संदर्भात आज सुनावणी होणार आहे। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली। आधी निवडणूक आयोग, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय, आता पुन्हा एकदा निवडणूक आयोग असा हा वाद पोहोचला असून शिवसेना नेमकी कुणाची याबाबत निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी होणार। आज शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आयोगासमोर पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिवसेना गटाची की ठाकरे गटाची हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। यावर आता लवकरच निर्णय येण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येते। महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि शिंदे सरकारचं स्थैर्य यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय महत्त्वाचा असल्यामुळे त्याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलेलं आहे। राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदार आणि 13 खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदेंच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार अस्तित्वात आलं। मात्र एवढा मोठा गट फुटून बाहेर पडल्यामुळे खरी शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाची की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाची हा वाद निर्माण झाला। त्या संदर्भात एकनाथ शिंदेंच्या गटानं निवडणूक आयोगासमोर केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असून त्यावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद केला जात आहे। 13 खासदार आणि 40 आमदारांसह अनेक राष्ट्रीय आणि राज्य कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा करत आपल्यालाच पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळावं अशी मागणी एकनाथ शिंदे गटानं केली। त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की उद्धव ठाकरेंचा गट आपली बाजू काय मांडतोय। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनंतर पक्षाच्या घटनेत बदल करून स्वतःची पक्षप्रमुख पदी केलेली निवड आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे स्वतःकडे घेतलेले अधिकार बेकायदेशीर असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी आयोगासमोर केलेला आहे। मात्र एकीकडे शिंदे गटाकडून असा दावा करण्यात आला असताना दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही आपली बाजू जोरकसपणे मांडली जात आहे। काही बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरेंची पक्षाध्यक्षपदी निवड ही 2018 मध्येच झालेली होती आणि त्यांची मुदत जी आहे ती आता म्हणजे 23 जानेवारीला संपणार आहे। त्यामुळे 23 जानेवारी नंतर काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पक्षांतर्गत निवडणुकांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी सुद्धा ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासमोर करण्यात आलेली आहे। शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद केला जात आहे। आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे। युक्तिवाद संपल्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्येच आयोगाकडून अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता शिवसेना कोणाची, शिंदेंची की ठाकरेंची यावर सुनावणी पण आणि निर्णय सुद्धा लवकरच होण्याची शक्यता। या संदर्भातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवाज।